हाय एव्हरीवन, नवरात्रीच्या 9 दिवसांच्या चौथ्या मिनी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज आम्ही सकाळी लवकर 3 वाजता तयार होऊन माहूर येथील रेणुका माता दर्शनासाठी गेलो। 5 वाजता पोहोचलो तरी पण खूप गर्दी होती, तुम्ही बघू शकता। आम्ही बराच वेळ रांगेमध्ये थांबून दर्शनासाठी गेलो। खूप गर्दी होती तरी दर्शन खूप छान झाले, खूप छान वाटत होते। बाहेर आलो आणि बाहेर खूप साऱ्या परडी भरण्यासाठी बायका बसलेल्या होत्या। नवरात्रीमध्ये परडीचा खूप मान असतो, म्हणून आम्ही पण परडी भरली आणि वापस यायला निघालो। नवरात्रीमध्ये माहूरला जाणं खूप अवघड आहे, कारण आपली गाडी खाली ठेवून बसनी येणं जाणं करावं लागते। मग आम्ही बसनी निघालो खाली। पाऊस खूप चालू होता। पावसाचा आनंद घेत घेत मी व माझ्या मैत्रिणींनी खरेदी केली। खरेदी करून आम्ही आमच्या गाडीमध्ये निघालो। माझ्या मैत्रिणीने मस्त तिळाचे लाडू आणले होते। भूक लागली म्हणून सर्वांना खायला दिले। लाडू खात खात आम्ही घरी पोहोचलो। भिजलेले असल्यामुळे मी घरी गेले। तयार होऊन पुन्हा निघाले नांदेड येथील रत्नेश्वरीला जायला। नांदेडला गेल्यावर मी माझ्या मुलाला घेतले व ताईच्या मुलींना सोबत घेतले आणि आम्ही निघालो रत्नेश्वरीला जायला। मध्ये सर्वांना भूक लागली, उशीर होत होता, म्हणून पार्सल घेतले आणि गाडीतच सर्वांनी खाल्ले। नंतर आम्ही पोहोचलो रत्नेश्वरीला। मी पहिल्या वेळेसच रत्नेश्वरीला गेले होते। खूप छान मंदिर आहे आणि वातावरण खूप छान आहे। मंदिरमध्ये जाताना अगोदर हातपाय धुतले, फ्रेश झालो आणि नंतर मंदिरकडे जायला निघालो। तिथे बाहेर काही बायका बसलेल्या होत्या, त्यांना माझ्या हातातील टोपली खूप आवडली होती। त्यांनी माझ्या हातातील टोपली घेतली, 2 मिनिटं बघितली आणि नंतर मला वापस दिली। नंतर टोपली घेतली आणि मी निघाले मंदिरमध्ये जायला। मंदिरमध्ये गेले। संध्याकाळची वेळ असल्यामुळे जास्त काही गर्दी नव्हती। दर्शन घेतले, ओटी भरली आणि बाहेर आलो तर थोडा अंधार पडला होता आणि आम्हाला फोटोज पण काढायचे होते। फोटो काय व्यवस्थित निघत नव्हते, पण अंधार पडल्यामुळे मच्छर तर खूप चावत होते। घरी पोहोचलो, आराम केला, कारण सकाळी निघायचं होतं लवकर तुळजापूरला। तर असा होता माझा आजचा दिवस। चला तर उद्या भेटूया नवरात्रीच्या 5व्या मिनी व्लॉगमध्ये। स्टे ट्यून, बाय बाय।